सुप्रभात. संस्कार भारतीचं हे पुणे केंद्र आहे. आज मंगळवार 22 सप्टेंबर 2020 म्हणजे भारतीय सौर 31 शार्वरी नाम संवत्सर शालिवाहन शके 1942 अधिक अश्विन महिना शुक्ल पक्ष पंचमी तिथी. आजचा विचार: स्वतःवर विश्वास ठेवा आणि प्रत्येक दिवस आनंदाने जगा. यानंतर ऐकूया चिंतन. सादरकर्त्या अश्विनी कुलकर्णी. भगवंताला स्मरून काम करीत असताना जे योग्य दिसेल ते त्याच्याच इच्छेने आहे असे समजून करावे. श्रोते हो, आज आपण ऐकणार आहोत राणी की वाव. गुजरातमध्ये अहमदाबाद जवळ पाटण गावात राणी की वाव नावाची 7 मजली विहीर आहे. अप्रतिम शिल्पकला आणि अनोख्या स्थापत्य कलेचा आविष्कार. तर ऐकूयात राणी की वाव. सादरकर्त्या डॉक्टर भाग्यश्री पाटसकर. नमस्कार. बऱ्याच दिवसात आपण कुठे सहलीला जाऊ शकलो नाही, त्यामुळे अर्थातच घरात कंटाळा आलेला आहे. पण हरकत नाही, या डिजिटल माध्यमातून एक छोटीशी सहल करूया. राणी की वाव. गुजरातमध्ये जायचं आहे आपल्याला. पाटण या गावात राणी की वाव नावाची एक खूप सुंदर पायऱ्यांची विहीर आहे. बारव किंवा बावडी असं आपण म्हणतो ना, तशीच ही राणी की वाव. पायऱ्यांची विहीर ही भारतीय स्थापत्यशास्त्राने जगाला दिलेली एक देणगी म्हणायला पाहिजे. नंदा, भद्रा, जया, विजया असे वेगवेगळे प्रकार पूर्वी याच्यामध्ये मानले जात असत आणि त्यांच्या वास्तुरचना कशा असाव्यात याची सगळी माहिती आपल्याला प्राचीन वास्तुशास्त्राच्या ग्रंथांमध्ये सुद्धा मिळते. प्रवासी व्यापारी यांना मुक्कामासाठी उपयोगी पडतील अशा प्रकारच्या या बारवा असतात. राजपरिवारातल्या सदस्यांना सुद्धा उन्हाळ्यात राहण्यासाठी यांचा वापर केला जायचा. म्हणजे काय असतं बरं, तर पायऱ्यांची ही विहीर असते. जमिनीच्या आपल्याला माहिती आहे की विहीर कशी खोल असते. गोल विहीर आपण सगळ्यांनी पाहिलेली आहे, पण त्याला लांबून अशा पायऱ्या केल्या जातात आणि त्याच्यावरून आपण जेव्हा खाली उतरत जातो त्यावेळेला डाव्या उजव्या बाजूला आपल्याला काही खोल्या दिसतात. त्या खोल्यांमध्ये पूर्वी राहण्याची सोय होती. बाहेरच्या वातावरणापेक्षा साधारण एक 5 डिग्री तरी कमी तापमान या पाण्याच्या जवळच्या भागामध्ये असतं, जमिनीच्या खाली असल्यामुळे, आणि त्यामुळे या थंड जागेवर राहायला आपल्याला छान वाटतं. शिवाय पाणी आहेच, जीवनावश्यक गोष्ट अगदी जवळ. अशा प्रकारच्या या बारवा किंवा बावड्या, वापी अशा वेगवेगळ्या बारवा आपल्याला दिसतात. दक्षिणेतल्या चालुक्य वंशाची एक शाखा सोलंकी या नावाने गुजरातमध्ये वाढू लागली आणि सोलंकींचं राज्य साधारणपणे 1000 आसपास तिथे गुजरात प्रदेशामध्ये वाढीला लागलं. त्यांचे एक महत्त्वाचा जो राजा होता त्याच्यामध्ये भीमदेव हा एक खूप मोठा राजा मानला जातो. तर राजा भीमदेव सोलंकी यांचं राज्य इसवी सन 1022 ते 1063 या काळामध्ये होऊन गेलं. याच वेळेला इस्लामी आक्रमण खूप मोठ्या प्रमाणात झालं आपल्याकडे आणि या इस्लामी आक्रमकांना राजा भीमदेव सोलंकी यांनी एकदम जोरदार प्रत्युत्तर दिलं. कठोर सामना केला त्यांचा. त्यामुळे आजही आपण म्हणतो ना की राणा भीमदेवी थाटात एखादा माणूस जर आपल्याकडे लढायला लागला तर मराठीतही आपण अशा प्रकारचं शब्दप्रयोग करतो की राणा भीमदेवी थाटामध्ये हा माणूस भांडायला उठला किंवा लढायला गेला. तर ते अगदी खरं आहे की हे जे भीमदेव होते ह्या राजांनी खूप जोरदार स्वतःच पुढे जाऊन इस्लामी आक्रमकांना रोखलं आणि अशा अत्यंत गुणवान शूर अशा राजाचा मृत्यू त्या युद्धामध्ये झाला. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांची पत्नी उदयमती हिनी आपल्या नवऱ्याच्या स्मरणार्थ ही बारव बांधली आणि म्हणून त्याला नाव पडलं राणी की वाव. राणीनी बांधली म्हणून तिची बावडी. त्यांची राजधानी अनहिलपत्तन म्हणजे आजचं पाटण हे अहमदाबादपासून साधारण एक 50 किलोमीटर अंतरावर आहे.
आणि इथे आपल्याला ही राणी की वाव पाहायला मिळते. पूर्वी अनहिलपत्तन असं नाव होतं आणि आता त्याचं नाव पाटण असं झालेलं आहे. या राजा आणि राणी भीमदेव आणि उदयमती यांची कहाणी आपल्याला जैन मुनी मसंग सुरी यांनी एक जैन परंपरेतला एक ग्रंथ लिहिला आहे, प्रबंध चिंतामणी. त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला वाचायला मिळते. कशी आहे बरं ही बावडी? तर पूर्वाभिमुख आहे, म्हणजे आपला जो प्रवेशद्वार आहे त्या बावडीचं हे पूर्वेच्या दिशेला आहे. 60 मीटर लांब, 20 मीटर रुंद आणि 29 मीटर खोल अशी ही मोठी बावडी आहे. पाण्यापर्यंत जाण्यासाठी 7 मजले केलेले आहेत. आपण विहीर खोदत खोदत खाली जातो. तसेच पूर्वीच्या काळी ही राणी की वाव खोदण्यासाठी कारागीर खाली खोदत गेलेले आहेत आणि ती विहीर बांधत बांधत ते वर आले. वेगळं आहे ना जरा बांधकाम. तर झालं असं की विहीर खणण्यासाठी त्यांनी काम सुरू केलं, खाली गेले आणि त्याच्या भिंती विटांनी बांधून त्यावर कोरीव दगड बसवून हे बांधकाम करत ही मंडळी वर आलेली आहेत. असं हे बांधकामाचं एक वेगळं तंत्र आपण म्हणूया त्यांनी विकसित केलेलं आहे. पाण्यापर्यंत जाण्यासाठी 7 मजले आपल्याला खाली उतरावं लागतं. त्यातले 5 मजले सध्या तरी चांगल्या अवस्थेत आहेत आणि मधल्या काळात पूर्णपणे मातीच्या खाली ही विहीर गेलेली होती. खरं म्हणजे पूर्वी याला खूप मोठं सुंदर असं प्रवेशद्वार होतं, त्याच्यावर कोरीव तोरण होतं. सध्या एक साधारण 300-400 पेक्षाही जास्त शिल्प तिथे आपल्याला शिल्लक राहिलेली दिसतात, पण ह्याच्यापेक्षा जास्त शिल्प तिथे असावीत असं रिकाम्या जागांवरून आपल्याला म्हणता येईल. खोदकाम करून आपल्याला हव्या तशा खोल्या डावी उजवीकडे केल्या आणि त्याच्यातल्या सर्वात खालच्या मजल्यावरती तिथे एक भुयार पण केलेलं आहे, जे जवळच्या 30 किलोमीटर अंतरावरच्या सिद्धपूर या गावामध्ये जातं. सिद्धपूर या ठिकाणी आपल्या मातुल घराण्यातल्या दिवंगत व्यक्तींचं श्राद्ध आपण करू शकतो अशी श्रद्धा आहे. आणि या बावडीमध्ये जे पाणी आहे ते सरस्वती नदीचं पाणी असल्याची पण एक भावना आहे लोकांची. पूर्वीपासून ही कल्पना आहे. त्यामुळे सिद्धपूरला जर आपल्याला श्राद्ध कार्य काही करायचं असेल तर तिथे या सरस्वती नदीचं पाणी राणी की वावमधनं नेता येण्याची सोय म्हणून हे भुयार केलेलं आहे. पावसाळ्यामध्ये जर पाणी वाढलं तर वरचे मजले पाण्याखाली जातील आणि तसं होऊ नये म्हणून या पहिल्या मजला जो आहे खालचा, सगळ्यात खालचा, त्याच्या खाली एक खूप मोठं आयताकार कुंड केलं आहे, म्हणजे जास्त झालेलं ओव्हरफ्लो झालेलं पाणी त्या कुंडामध्ये साठेल अशी सोय केली आहे. पूर्वेच्या बाजूनी भव्य अशा पायऱ्यांवरून आपण आत येतो आणि पश्चिमेकडे सुद्धा पायऱ्या आहेत. पण त्या कशा आहेत, तुम्ही एकदमच वरची जी जमिनीची पातळी आहे तिथून डायरेक्ट आपण त्या पाण्यापर्यंत जाऊ शकू अशा प्रकारची ती रचना केली आहे. सरळ पाण्यापर्यंत जाता येतं आणि ज्यांना हेही करायचं नसेल, खाली उतरायचं नसेल पाण्यापर्यंत, पण पाणी हवं आहे, मग अशा लोकांसाठी रहाटांची सुद्धा सोय आहे. भरपूर रहाटसुद्धा तिकडे केलेले होते. 3ऱ्या मजल्यापासून या विहिरीच्या भव्यतेची आपल्याला खरी कल्पना येते. इथे पायऱ्यांच्या बाजूला 6 मोठ्या खोल्या आहेत या 3ऱ्या मजल्यावर आणि त्याच्या खालच्या मजल्यांवर अशा खोल्या केलेल्या नाहीत, पण भरपूर मोकळी जागा आणि आपण कॉरिडॉर म्हणू शकतो अशा प्रकारची रचना केलेली आहे. इथे अनेक प्रकारच्या मूर्ती आहेत. सगळ्या भिंतींमधनं वेगवेगळ्या शिल्पांचे आपल्याला नमुने दिसतात. त्याच्यामध्ये विष्णूच्या 24 प्रकारच्या मूर्ती आपल्याला माहिती आहेत, केशव, माधव, नारायण, अधोक्षज, उपेंद्र वगैरे. तर त्यातले 15 मूर्ती सध्या शिल्लक आहेत इथे. हे 24 प्रकार असणार, पण सध्या मात्र इथे 15 आपल्याला दिसतात. अतिशय सुंदर अशी प्रतिकात्मकता इथे आपल्याला मूर्तींमध्ये घेतलेली दिसते. ते असं की पंचाग्नी तप करणारी पार्वती या मूर्तीला इथे खूप महत्त्व दिलं आहे. पंचाग्नी तप म्हणजे काय, तर आपल्या आसनाच्या बाजूला 4 कोपऱ्यांमध्ये 4 अग्नी पेटवून 5वा अग्नी म्हणजे सूर्य, अशा पद्धतीने मोठं पंचाग्नी तप करून
आपल्याला शिव हाच पती मिळावा यासाठी पार्वतीने मोठी तपश्चर्या केली होती आणि त्यामुळेच तिला तिच्या मनासारखा पती मिळाला अशी एक श्रद्धा होत आहे. तर राणी उदयमतीनी सुद्धा हेच त्यातनं ही प्रतिकात्मकता त्याच्यामध्ये आपल्याला दिसते की राणी उदयमती म्हणते की भीमदेव हाच पती मला पुढच्या जन्मी मिळावा. अशा प्रकारचं हे खूप सुंदर प्रतीक इथे केलेलं आहे. पुराणांमध्ये 12 गौरींची नावं येतात. त्यांच्या मूर्ती सुद्धा इथे आपल्याला दिसतात. पाण्याच्या पातळीवर येतील अशा प्रकारचे त्या भिंतीवर अष्टवसू कोरलेले आहेत. हे 8 वसू कोण होते बरं? महाभारतामध्ये आपल्याला माहिती आहे की राजा शंतनू आणि गंगा यांची कथा आलेली आहे. शंतनू राजाचं गंगेशी लग्न होतं आणि तो तिला मागणीच घालतो आणि तिने एक अट घातलेली असते की मी जे काही करीन त्याच्याबद्दल काही प्रश्न विचारायचा नाही, जे काय करेन ते करू द्यायचं. आणि त्याप्रमाणे जेव्हा त्यांना पहिलं मूल होतं ती जाऊन पाण्यात गंगेत सोडून येते. त्यांना माहीत नाही की ही गंगा नदी आपल्याकडे मानवी रूपात आलेली आहे. अशी जेव्हा ती 7 मुलं तिने सोडून दिली, राजा म्हणायला लागला की हे आहे काय, प्रश्न विचारायचा नाही, हे सगळं बरोबर आहे, पण त्याच्याच्याने राहवत नाही. आणि तो शेवटी 8व्या मुलाच्या वेळेला तिला पकडतोच की अगं तू हे काय करते, ही मुलं आपली का सोडून देते. त्यावेळेला ती सगळी कथा सांगते की ऋषींच्या गायी पळवल्या म्हणून या स्वर्गातल्या वसूंना, ह्या 8 वसूंना शाप मिळालेले आहेत आणि त्यांना असा शाप मिळाला आहे की त्यांनी मानवी जीवन जगायचं आहे, मानवी जन्म घ्यायचा आहे आणि त्यातली सगळी सुखदुःख त्यांनी भोगायची आहेत. अशा प्रकारचा शाप त्यांना मिळाला. मग ते माझ्याजवळ आले की नको तो मानव जन्म आणि ते सगळा त्रास बापरे भयंकर आहे, त्यापेक्षा तू आमची काहीतरी सुटका कर या त्रासातनं. आणि मी म्हटलं की ठीक आहे की मी माझ्या पोटी तुम्ही जन्म घ्याल मानव म्हणून आणि मी तुमचं गंगेतच विसर्जन करीन आणि गंगेत सर्व तऱ्हेची पापं धुतली जातात, त्यामुळे तुम्हाला मोक्ष मिळेल आणि पुन्हा स्वर्गात वसूच्या रूपामध्ये तुम्ही राहू शकाल. अशा प्रकारचा मी त्यांना वर दिला आणि ती माझी मुलं म्हणजे हे अष्टवसू आहेत. पण आता 8वा उरला. आता काही तुझा जे काही पण केला होता किंवा वचन दिलं होतं ते तू मोडलंस, त्यामुळे मी परत जाणार आणि हा 8वा मुलगा मात्र इथेच राहील. आणि तोच शंतनूचा मुलगा गंगापुत्र भीष्म आपल्या सर्वांना माहीत आहे. या ठिकाणी हात जोडलेले पाण्याजवळ उभे असलेले 8 वसू दाखवलेले आहेत. हे एक खूप सुंदर प्रतीक आहे. हे नदीमध्ये गंगा नदीचं पाणी आहे, अशा पवित्र गंगाजलावरती तुम्ही आलेला आहात, अशा प्रकारचं एक प्रतीक इथे केलेलं आहे. ह्या 8 वसूंच्या मूर्तींमुळे आपल्याला ह्या बावडीमधलं पाणी हे खरोखरच गंगाजल असल्याची खात्री राणी करून देते आहे असं आपल्याला म्हणता येईल. आणि तसंच या पवित्र पाण्यामध्ये तुमची सर्व पापं धुतली जावीत अशी अपेक्षा सुद्धा राणींनी ठेवलेली आहे. 3ऱ्या मजल्यापासून सगळ्या शिल्पकलेची, वेगवेगळ्या मूर्तींची एक सुंदर दुनिया आपल्याला साकार होताना दिसते. याच्यामध्ये विष्णूचे दशावतार आहेत, महिषासुरमर्दिनी दुर्गा, सूर्य, विष्णूचे वेगवेगळ्या मूर्ती, भैरव, महेश्वर, चामुंडा, परशुराम आहे, हरिहर, गणेश, कुबेर असे वेगवेगळे देवदेवता आपल्याला इथे भेटतात. या विहिरीची जी पश्चिमेची भिंत आहे ती गोलाकार आहे आणि त्याच्यावर पातळ्या 3 पातळ्या पाण्याच्या आपल्याला दिसतात. 3 पातळ्या का बरं? तर पावसाळ्यामध्ये पाणी जास्त असतं, हिवाळ्यामध्ये मध्यम आणि उन्हाळ्यात कमी. ते किती असेल याचा अगदी परफेक्ट अंदाज करून त्या 3 पातळ्यांवर शेषशयन विष्णूच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. किती कौतुकास्पद आहे की केवढा पाऊस पडेल, किती साधारण असेल याचा व्यवस्थित अंदाज घेऊन त्याप्रमाणे शेषशयन विष्णूच्या मूर्ती तिथे कोरलेल्या आहेत 3 पातळ्यांवर. किती सुंदर दिसत असेल ना दृश्य, की पाणी असं छान हेलकावे घेत आहे आणि पलीकडच्या भिंतीवर स्वतः शेषावर पहुडलेले विष्णू दिसत आहेत आपल्याला. किती सुंदर कल्पना आहे. इथे सुद्धा राणीने खूप सुंदर प्रतीक वापरलेलं आहे की शेषशयन विष्णू म्हणजे काय? क्षीरसागरामध्ये पहुडलेले विष्णू म्हणजेच अमृताचा सागर. हे पाणी म्हणजे जणू काही अमृत आहे, अशा प्रकारचा संदेश या मूर्तींची योजना करून आपल्याला दिलेला आहे.
अतिशय सुंदर, प्रतिकात्मक आणि अत्यंत अप्रतिम असं कोरीवकाम असलेल्या या सगळ्या मूर्ती पाहून आपण खरोखरच थक्क होऊन जातो. इसवी सन 745 पासून अनहिल पत्तन हे शहर सुंदर, धनवान आणि व्यापाराचं ठिकाण म्हणून प्रसिद्ध होतं आणि इथे सोळंकी घराण्याच्या लोकांनी आपली राजधानी तयार केली आणि इथेच ही उदयमतीने बांधलेली बावडी आपण बघू शकतो. इसवी सन 1065च्या दरम्यान ही बावडी पूर्ण झाली. 1298 मध्ये अल्लाउद्दीन खिलजीने इथे बऱ्यापैकी तोडफोड केली, म्हणजे साधारण 300 वर्ष ही सुंदर बावडी वापरात होती. त्यानंतर तिची लोकप्रियता किंवा त्याची प्रसिद्धी कमी होत गेली, लोकांचा इथे वावर कमी होत गेला आणि साधारण 1987 मध्ये आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियानी ही पूर्णपणे गाळाने भरलेली बारव स्वच्छ करायला सुरुवात केली. इतकं सुंदर काम केलेलं आहे. पूर्णपणे पडलेली ही 7 मजली बावडी आहे. 7 मजली आपण खाली जातो. इतकी सुंदर ही सगळी गाळाने मातीने भरलेली होती. सगळ्या मूर्ती तुटून पडलेल्या होत्या. ते सगळं पुन्हा जागेवर लावलं गेलं आणि या इतक्या सुंदर कामाला बेस्ट कॉन्झर्वेशनचं युनेस्कोचं पुरस्कार सुद्धा त्याला युनेस्कोचा मिळालेला आहे. अत्यंत सुंदर काम केलं गेलं आहे. मागच्या जन्मात उमा शिवाच्या सोबत संसार काही करू शकली नाही. आपल्याला सगळ्यांना ती गोष्ट माहिती आहे. दक्षाच्या यज्ञामध्ये उमेनी कशी उडी घेतली आणि मग संतापलेल्या शिवानी कसं तांडव केलं, ह्या सगळ्या गोष्टीबद्दल आपल्याला कल्पना आहे. मागच्या जन्मात काही हे साध्य झालं नाही, तर पुढल्या जन्मामध्ये घोर तपश्चर्या करून उमेनी तोच रूपात येऊन आणि त्या मूर्तीला अतिशय महत्त्व देऊन उदयमतीने आपली भावना इथे स्पष्ट केलेली आहे. कुणालाही पाणी देणं हे आपल्याकडे खूप पुण्य कार्य मानलं जातं. तहान भागवली पाहिजे प्रत्येकाची. आणि खरोखरच राणीने सुद्धा आपल्या सगळ्या पुढच्या पिढ्यांची कलेची तहान भागवली आहे, पाण्याची तर सोय केलीच आहे, पण एक फार सुंदर संदेश दिलेला आहे. आपल्याला प्रेमाचं प्रतीक म्हणून ताजमहाल बघायची सवय आहे. ताजमहाल नितांत सुंदर आहे, यात काही शंकाच नाही. पण प्रेम काय फक्त आपल्या जोडीदारावर करायचं असतं? तर तसं नाही. प्रेम म्हणजे परोपकार सुद्धा असतो. कलेवर प्रेम करावं, आपल्या कर्तव्यावर प्रेम करावं, झालंच तर आपल्या जबाबदाऱ्या ज्या असतात त्यासुद्धा प्रेमाने निभावण्यासाठी आपण शिकलं पाहिजे. ह्या अशा वेगवेगळ्या पद्धतीने जेव्हा आपण आपल्या जीवनावरच पूर्णपणे प्रेम करतो, त्यावेळेला अशा प्रकारची एक अप्रतिम कलाकृती निर्माण होते. हे अद्भुत स्थापत्य आणि दैवी कला बघण्यासाठी पाटणला आपण नक्की गेलं पाहिजे. धन्यवाद.